नमस्कार मंडळी, तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता आम्ही आवरून तयार झालेलो आहोत आणि मम्मीने मला सांगितलं व्हिडिओ काढ, म्हणून मी व्हिडिओ काढते. आता तुम्हाला दाखवते मम्मीनं काय काय तयारी केली. तर हे बघा, मस्तपैकी देवपूजा झालेली आहे करून. इथं सगळे सामान काढून ठेवलेलं आहे, काय काय लागतंय ते. आता आम्ही हे सगळं वर घेऊन जाणार आहे. काय करते? वाव, ही पप्पाने पाणी मारल्यामुळं पूर्ण ही झाली. असं गाईच आम्ही वर चाललेलो आहे. कडी लावली घेतली नाही, आम्ही वर आलो तर प्रज्वलनं काठीला असा भगवा ध्वज लावलेला होता. मग साहेबांनी कडुलिंबाची फांदी आणि साखरेची माळ बांधली. नंतर प्रज्वल आणि ह्यांनी दोघांनी मिळून गुढी उभा केली. नंतर मी गुढीची पूजा करून घेतली. हळदी कुंकू वाहून साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवला. तर गुढीसाठी दुसरा एक नैवेद्य तयार केला होता, तो म्हणजे कडुलिंबाचा पाला, गुळ आणि डाळ घालून तोही दाखवला. नंतर उदबत्ती वगैरे ओवाळून आरती ओवाळून घेतली आणि पाया पडून घेतलं. नंतर साहेबांनीही गुढीला हळदी कुंकू वगैरे लावून नारळ फोडला आणि पाया पडले. आज गुढीपाडवा आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळं सगळ्यांनीच छान छान असे नवीन कपडे घातले होते, आम्ही चौघांनी पण. आणि मग आम्ही मस्त अशी गुढी उभा केली. मग सगळ्यांनीच पाया पडून वगैरे घेतलं. पण शेवयाची खीरीचा आज मान असतो खरं तर. पण शेवयाची खीर काही मी बनवली नव्हती, कारण दूध संपलं होतं आणि प्रज्वल बाहेर गेला होता खेळायला. मग खेळायला म्हणजे क्रिकेट खेळायला जात होतो आणि तो खेळून आला. मग लगेच आंघोळ केली आणि मग गुढी उभा करायला उशीर होईल म्हणून आम्ही पहिल्यांदा गुढीच उभारून घेतली. मग नंतर प्रज्वलनं जाऊन दूध आणलं आणि मग नंतर खीर बनवली आणि खिरीचा नैवेद्य मी दाखवला गुढीला आणि देवाला पण. तसेच आज सगळ्यांनाच खावावा लागतो, तो म्हणजे कडुलिंबाचा पाला आणि गूळ आणि डाळ ह्याचं जे मिश्रण तयार केलं असतं ते खायला लागतं. तर तेही मी सगळ्यांना दिलं होतं. तर सगळ्यांनी, मुलांनी पण खाल्लं. मुलं म्हणजे खात नाहीत, पण आज खाल्लं होतं सगळ्यांनी. खिरीचं देवाला आणि गुढीला नैवेद्य दाखवल्यानंतर घरात सगळ्यांना खायला दिलं मी. आणि नंतर मग मला बनवायच्या होत्या पुऱ्या. तर आज पुरी भाजीचा बेत होता. आणि म्हणजे गुढीपाडव्याला कोण पुरणपोळी करतं, तर कोण पुरी श्रीखंड वगैरे बनवतं. तर ह्या वर्षी मी म्हटलं पुरी भाजी वगैरे श्रीखंड वगैरे करावं, म्हणून मग आता लागली मी पुऱ्या बनवायला. तर प्रज्वलला इकडं भूक खूप लागलेली, म्हणून त्यांनी पापड खात तो उभा राहिलेला होता. तर इकडं मी पुऱ्या वगैरे बनवून घेतल्या. भाजी बनवली होती, जिरा राईस बनवला, तळण वगैरे तळून घेतलेलं होतं. आणि प्रज्वलनं आम्रखंड विकत आणलं होतं. तर आता हे सगळं मी ताटामध्ये एका भरते आणि देवाला आणि गुढीला नैवेद्य दाखवते आणि नंतर मग सगळेजण आम्ही या जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. तर अशा प्रकारे आम्ही आज गुढी उभा केली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक, शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर साक्षूनं सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्याच होत्या. तर पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तसेच नवीन वर्षाच्याही सगळ्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद.